आणि निरोप घेतला तरी नाद तुटत नाही. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपला शाळेचा शेवटचा दिवस. 5वी ते 10वी पर्यंतचा हा प्रवास आता येथे संपतो. वर्गातल्या त्या गप्पा, छोट्या गोष्टीवरनं भांडणं, शिक्षकांचं ओरडणं आणि पुन्हा प्रेमानं समजून सांगणं, या सर्व गोष्टींची खूप आठवण येईल आता. 5वी ते 10वी पर्यंतच्या या प्रवासात खूप साऱ्या शिक्षकांची साथ आम्हाला लागली. मी जर आता प्रत्येक शिक्षकांबद्दल बोलायचा प्रयत्न केला तर दिवस पुन्हा नाही, आणि जर 1-2 शिक्षकांबद्दल बोलले तर ते योग्य ठरणार नाही. म्हणून मी आज सर्व गोष्टींबद्दल बोलण्याचा प्रयत्न करेन. आज आपला 10वीचा व या शाळेचा शेवटचा दिवस. सगळं बदलून जाईन यानंतर. 10वीच्या त्या आठवणी, थोडासा अभ्यास आणि खूप साऱ्या गप्पा, या सर्व गोष्टींची खूप आठवण येईल आता. खरं तर 10वीला झालेला प्रत्येक तास हा बोर्डाचा तास असतो. हो, ही तीच बोर्डाची परीक्षा जिला मोठमोठे टॉपर्स घाबरतात. पण आम्हाला मात्र या परीक्षेची काहीच काळजी नव्हती. 10वीच्या सुरुवातीला तर आम्ही खूप मज्जा केली, पण खरं टेन्शन ते शेवट यायला लागलं. आणि सांगायचं म्हटलं तर सर्वात चांगल्या आठवणी आमच्या याच वर्षीच्या होत्या. कारण या वर्गात येईपर्यंत आमच्या मनातील सर्व भीती निघून गेली होती. चुकल्यावर शिक्षकांचं ते खवळणं, तर कधी घरच्यांचं बोलणं, कधी रिबीन नाही बांधली म्हणून मॅडमचं शिक्षा करणं, तर कधी वेण्या नाही घातल्या म्हणून शिक्षा करणं. खूप आठवली येईल या सर्वांची. मला आठवतोय आजही तो दिवस जेव्हा लेक्चर बोरिंग असताना मध्येच ते बॉक्स कोडं खेळणं, तर कधी गाण्यांच्या भेंड्या खेळणं, कधी प्रार्थनेला लेट पोहोचणं, तर कधी एकेने विचारल्यावर 2-3 मुलींचं संगतच वॉशरूमला जाणं, शिक्षकांचं शिकवताना हसून शिकवणं, तर कधी एखाद्या मुलाने कमेंट्स केल्यावर त्यावर अख्ख्या वर्गाचं खिळखिळून हसणं. खूप आठवणी येईल या सर्वाची. ही बोर्ड एक्झाम संपल्यावर सर्व काही बदलून जाईल. खरं तर इमॅच्युरिटीने भरला होता आपण सर्वजण, पण आता मॅच्युरिटी आणावीच लागेल. विश्वास ठेवणं थोडंसं अवघड आहे की जिथे एवढी वर्ष आनंदात घालवली तेथून आता जावं लागणार. कळत नाही कशी आहे ही फिलिंग. एका बाजूला आनंद आहे जीवनात पुढे जाण्याचा, तर दुसऱ्या बाजूला दुःख आहे हे शिक्षक, हे मित्रमैत्रिणी, ही शाळा सोडून जाण्याचा. असं वाटतंय की सर्व काही मागं राहते. लक्षात आहे का तो दिवस ज्या दिवशी पहिल्यांदा आलो होतो आपण या रडत आलो होतो आपण या अनोख्या विश्वात, आणि आता जातानाही डोळे पाणवलेत. हा शाळेचा शेवटचा दिवस असेल, मैत्रीचा नाही. टचमध्ये राहूयात ना आपण सर्वजण, असे वेगवेगळे प्रॉमिसेस मित्रमैत्रिणीमध्ये केले जातात. हा प्रसंग सर्वांच्या जीवनात आलेला असतो. आपण एकटे थोडीच आहोत. वेळेबरोबर सर्व बदलत जाते जीवनात. जीवन थोडीच कोणासाठी थांबतं. आता कोणालाही माहित नाही की पेपर संपल्यावर आपण पुन्हा भेटू का नाही भेटणार. सर्वजण आपल्या जीवनात मोठे काहीतरी झालेले असते. काय माहित नंतर आठवण काढायला देखील वेळ राहतोय का नाही. म्हणून हे पेपरच्या मध्ये जे काही थोडे दिवस राहिलेत ना, त्याच्यामध्ये आपण खूप नव्या आठवणी बनवूया. जुन्या आठवणी पुन्हा जगण्याचा प्रयत्न करूया. कारण भविष्यात आपल्याला या आठवणींची कधी कमी नाही भासली पाहिजे. कारण दुःखाच्या काळात कोणी सोबत असो वा नसो, या आठवणी कायम सोबत असतात. जाता एवढेच म्हणते की इथे आमच्या जागेवर आधीही कोणीतरी होते व नंतरही कोणतरी असेल, पण ही जागा कायम आमचीच असेल. थँक्यू.